मुलगा व त्याच्या मित्राच्या संगनमताने पतीचा खून। कवठेमहांकाळ तालुक्यातील घटना। पत्नीसह मुलगा व त्याचा मित्र ताब्यात। पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत तसेच हात उसने घेतलेले पैसे मागण्यासाठी घरी येणाऱ्या लोकांना वैतागून मुलगा आणि त्याच्या मित्राशी संगनमताने पत्नीने पतीचा खून केला। त्यानंतर अपघाती मृत्यू झाल्याचं भासवणाऱ्या घटनेचा कवठेमहांकाळ पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणी पोलिसांनी मुलगा त्याच्या मित्राला अटक केली तर पत्नीला ताब्यात घेतलं। बाबूराव दत्तात्रय पाटील वय 54 राहणार शिरढोण तालुका कवठेमहांकाळ यांच्या खून प्रकरणी शनिवारी रात्री कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात पत्नी वनिता बाबूराव पाटील वय 40, मुलगा तेजस बाबूराव पाटील वय 26 आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान वय 30 तिघेही राहणार शिरढोण तालुका कवठेमहांकाळ यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली। तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ येथे आणला। मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून घटनेची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी दिली। यानंतर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत होते। घटनेचा तपास करताना पोलिसांना मृत्यूच्या कारणाबाबत संशय आल्याने तपासाची चक्रे गतीने फिरवण्याचं काम पोलीस निरीक्षक पाटील यांनी केलं। कोणताही धागादोरा हाती नसताना पोलिसांनी अपघाताचा बनाव उघडकीस आणला। शुक्रवारी बाबूराव पाटील यांचा मुलगा तेजस याला ताब्यात घेण्यात आले होते। शनिवारी पत्नी वनिता आणि मुलगा मित्र भीमराव हुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघांनी संगनमताने बाबूराव पाटील यांचा नरसिंग गावाजवळील महामार्गावर एका हॉटेल जवळील रस्ता दुभाजकावर डोके आपटून खून केल्याचं कबुली देखील दिली। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण करत आहेत। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।